नमस्कार, मी अर्जुन पवार. आपल्या सर्वांचं आंतरपीक या सिरीजमधल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आहे आणि हळदीमध्ये ह्यांनी आंतरपीक स्वीटकॉर्न केलेलं आहे. तर स्वीटकॉर्न हे 70 ते 75 दिवसामध्ये निघणारं पीक आहे. थंडीमध्ये थोडासा जास्त दिवसही ते पीक घेऊ शकते स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्नचा भरपूर असे स्वीटकॉर्नचे फायदे आहेत. तर स्वीटकॉर्न केल्याचा फायदा काय तर जनावरांना चारा होतोच आणि त्याबरोबर त्याचं स्वीटकॉर्न जे की त्याचं कणीस असतं ते सध्या आता पावसाळा सीझन चालू आहे त्याच्यामध्येही त्याचा रेट चांगला असतो आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी 2 पिकं घेऊन आंतरपिकं घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होईल अशा पद्धतीनं ह्यांनी 2 पिकं घेतलेले आहेत. तर स्वीटकॉर्न आणि हळद हे एकमेकाला कॉम्पिटिशन नाही किंवा एकमेकाला काही ह्याचं त्रास होईल किंवा एकमेकाला याचा काही कॉम्पिटिशन होईल असं काही नाही आहे. आणि ह्यांनी ही अंतरही खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. स्वीटकॉर्नचं अंतर ह्यांनी जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवले आणि त्यामुळं एकमेकाला हे 2 पिकं एकमेकाला काही कॉम्पिटिशन करणार नाहीत. उलटं आता मध्ये उन्हाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं हे स्वीटकॉर्न आहे ह्याचं उलटं ह्या हळद या पिकाला सावलीच झालेले आहे. जे की मध्ये जवळपास टेम्परेचर 40 ते 42 डिग्रीपर्यंत गेलं होतं आणि याच्यापासून एवढ्या उन्हापासूनही ह्या पिकाचं संरक्षणही झालं असेल. तर शेतकऱ्याने अशा पद्धतीनं आंतरपीक घेऊन आपली शेती चांगली करावी आणि समृद्ध करावी. धन्यवाद.